नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी, ज्योतिष तारांकित या चॅनलच्या माध्यमातून आज आपण 2024 हे वर्ष कसं झाले या अंतर्गत 10वी रास मकर राशी याविषयी राशीफल पाहणार आहोत। उत्तराषाढा, श्रवण आणि धनिष्ठा ही 3 नक्षत्र या मकर राशीत मोडत आहेत। उत्तराषाढाची चरण 2, 3, 4 तर श्रवण नक्षत्राची 4ही चरण आणि धनिष्ठा नक्षत्राचं पहिलं आणि दुसरं चरण या नक्षत्रात मोडतंय। चला तर पाहूया आज आपण मकर राशीचं राशीफल 2024 हे वर्ष मकर राशीला सर्वसाधारणपणे कसं जाईल याविषयी। एकंदरीतच नोकरीत आणि व्यवसायात हळूहळू जोरदार सुधारणा आपण करणार आहात। बऱ्याच प्रयत्नानंतर नोकरीत आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण तयार होईल। कामाच्या प्रशंसेने आपण समाधानी असाल तर पगारवाढ आणि प्रमोशन देखील मिळणार असल्याने तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना या वर्षात बदलीचे योग संभवत आहेत। व्यवसायात सातत्याने होणारा तोटा भरून काढण्यासाठी हे वर्ष अतिशय उत्तम आपल्यासाठी असणार आहे। खर्चावर नियंत्रण मिळवल्याने व्यवसायातच एकूण स्थिरतेच्या दृष्टीने एक वेगळा अनुभव आपल्याला येईल। कामाचे आणि दामाचे महत्त्व समजेल। अनेक सन्मानाचे योग येतील तर विरुद्ध बाजूने लढताना एक वेगळी क्षमता आपल्याला प्राप्त होईल। मकर राशीच्या काही जातकांना, काही व्यक्तींना वास्तुयोगाचे आणि स्थावराचे योग मात्र लांबणीवर पडण्याची शक्यता आहे, तर काही स्थावराच्या संदर्भात स्थावराच्या व्यवहारातून तोटा होण्याची अधिक शक्यता आहे। आजूबाजूच्या स्पर्धकांचा व्यवसायात आणि नोकरी आणि एकूणच व्यवहारात आपल्याला संघर्ष करावा लागेल। त्यासाठी आपल्याला संयम ठेवावा लागेल। वारसा हक्काच्या संदर्भातून सुरू असलेले वाद या वर्षी तसेच चालू राहणार आहेत, त्याची शक्यता जास्त आहे। गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी लागणार। वाहन चालवताना मात्र सावधानता निश्चित बाळगावी लागेल। मित्रमंडळी आणि त्यांच्या काही कुसंगतीपासून आपल्याला स्वतःला दूर ठेवावं लागणार आहे। तर जामीन राहताना नव्याने काळजी घ्यावी लागणार आहे, सावधानता बाळगावी लागणार आहे। नव्याने कोणाला आपण जामीन राहू नये असा सल्ला आहे। तर कागदपत्रावर सह्या करताना देखील अतिशय काळजीपूर्वक आणि वाचूनच सह्या कराव्या लागतील। आरोग्यविषयक सर्व पथ्य आणि व्यायाम आपल्याला सुरू ठेवावा लागणार आहे। हे होतं मकर राशीचं राशीफल 2024 हे वर्ष कसं जाणार आहे मकर राशीला या संदर्भातून। आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास निश्चित लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना आणि आपतेष्टांना याचा लाभ करून द्या। पुढच्या व्हिडिओच्या वेळी भेटू, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, श्री स्वामी समर्थ।